नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्न टाइम्स. विघ्न टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सध्या एफडीएने ज्या भेसळी संदर्भात जे कारवाई चालू केलेली आहे त्यामुळे जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर किंवा अहिल्यानगर तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची खळबळ उडालेली आहे. जुन्नर तालुक्यातील चौघांची नावे समोर आलेली आहे. त्यातला हांडे नावाचा व्यक्ती दुसऱ्यांदा एफडीएने पकडला असतानाही तो पुन्हा असा व्यवसाय करतो. जुन्नर तालुक्यातील राजकीय मंडळी या विषयावर आतापर्यंत शब्द काढलेला नाही. मात्र आंबेगावमध्ये या विषयावरून रणखंडन सुरू आहे. आपल्यासोबत जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके आहेत. आपण जरा त्यांच्याकडनं जाणून घेऊया या एफडीएच्या कारवाईबद्दल, त्यांना काय वाटतं आणि काय करायला हवं. बेनके साहेब नमस्कार. नमस्कार. खूप दिवसांनी आपली भेट होते. हो, तुम्ही पण कॅमेरा खूप दिवसांनी येत आहेत. ही एफडीएने जी कारवाई केलेली आहे दूध भेसळीची, त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्यामधली 4 नावं डिटेक्ट झालीत. सर, आपण कसं पाहता? हे जे गोष्ट घडलेली आहे ही अत्यंत भयानक आहे, संतापजनक आहे आणि निषेधाच्या पलीकडची गोष्ट आहे. शेवटी रोजच्या अन्नामध्ये लेकरा बाळांना आपण जे दूध देतो त्याच्यातच अशी भेसळयुक्त म्हणजे विषयुक्त आपल्या पोरांना आपण पाचतोय आणि त्यातून एवढे आजार पुढे उद्भवतात आहे. पण हे ज्यांनी केलेलं आहे त्यांना कदापिही सोडता कामा नये. काय होतं, ते लोढा नावाचे जे व्यक्ती मंतरचे आहेत त्यांना संदीप लोढा त्यांना काही वर्षांपूर्वी अशी भेसळमुळे अटक झाली. निर्दोष सुटले. निर्दोष असं गृहीत धरा की निर्दोष नाही, पण त्याच्यावर काही वर्षांनी त्याला सोडणार आणि मग त्यांना जर असं हे झालं की आम्ही असं केल्यावर काही होत नाही, मग त्यांचं अजून मनोबल वाढतं या सगळ्या गोष्टी करायला. पण ही जी लोक आहेत ना, ही मस्तावळ झालेली निर्डावलेली लोक आहेत. त्यांना पैशापुढे काही दिसत नाही. लोकांचा जीव गेला तरी जरा पण आम्ही पैसे कमवले पाहिजे अशा वृत्तीचे हे लोक आहेत असं म्हणायला लागेल. म्हणून ही जी लोक पकडलेली आहेत त्यांच्यावर माझं मत असं आहे की कोणाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना जन्मठेप किंवा अशी जरब घडली पाहिजे की कुणी अशी हिंमत नाही केली पाहिजे कोणाच्या अन्नामध्ये विष घालवायचे. सर, आता उमरज मधले एक हांडे, ओझर मधले भोर, नंतर आपले उदापूरचे एक जण जुन्नरचं, असे 4 लोक आपल्याकडचे आहेत. मग अशा प्रकारचं रॅकेट असू शकतं का? एफडीएने स्पेशली इथं काही कारवाई केली पाहिजे का? किंवा जे छोट्या छोट्या दूध संस्था आहेत तिथं असं काही चालतं का? आता माझ्या माहितीनुसार एफडीएने जी कारवाई केली आहे त्यांची इन्फॉर्मेशन त्यांना भेटते. त्याच्यावर त्यांनी महिनाभर अभ्यास केला आणि त्याच्यानंतर एकाच वेळी एवढे सगळ्या जणांकडे छापे मारले. ते इंटरलिंक्ड आहेत. ते आता ज्यांना पकडलेले आहेत आता ते पोलीस तपास आणि एफडीएचा तो तपास चालूच आहे की त्यांनी दूध कोणाला टाकलं किंवा असे करत असताना अजून कुठल्या डेअरिंगकडून ते मिक्सिंग करायचे का, किंवा नुसतंच भेसळयुक्त दूध चालणार नाही तर त्याच्यामध्ये काही चांगलं दूध मिक्स करून ते पुढे करतात का. मग ते असे कोणकोणत्या नेक्ससमध्ये आहेत किंवा काय काय गोष्टी याचा निश्चित प्रकारे तपास चालू आहे. आणि या तपासाअंती जे त्याच्यामध्ये दोषी असतील अशा प्रत्येकाला ती शिक्षा झालीच पाहिजे. आंबेगाव तालुक्यामध्ये हे भेसळीचा हॉटस्पॉट आहे अशीच एफडीएचं म्हणणं आहे. तिथं काही खाजगी संस्था आहेत, तिथं सुद्धा असं काही चालतं असा प्रकारचा संशय आहे. जिल्हा दूध संघाचे संचालक विष्णू हिंगे यांचा पुतण्या त्याच्यामध्ये सहभागी आहे. याच्यामध्ये वळसे पाटलांना पण टार्गेट केलं जात आहे. कसं पाहता? नाही, मी आता काल परवा ते वळसे पाटील साहेबांची जी संवाद मेळावा त्यांचा घडला त्याचं मी पूर्ण भाषण ऐकलं. त्याच्यामध्ये तर त्यामध्ये कुठल्याही भेसळ करणाऱ्या व्यक्तीचं त्यांनी समर्थन व्यक्त केलेलं नाही. कितीही जवळचा माणूस असला आणि कोणी जरी असला आणि तो जर असं कृत्य करत असेल तर त्याला शिक्षाच झाली पाहिजे असं त्यांनीही भावना व्यक्त केली. आता विष्णू काकाच्या पुतण्याने जर अशी गडबड केली असेल आणि त्याला जर विष्णू काका सपोर्ट करणार असतील तर हे माझा पुतण्याच नाही, हे विष्णू काकाची चूक ठरेल की त्यांनी जर सपोर्ट केला. पण त्यांच्या मुलाखत पण तो माझा मुलगा आहे, आता तो माझा पुतण्या आहे किंवा तो माझा ऐकतच नाही, त्याच्यानंतर त्याने असं कृत्य केलं असेल तर त्याला शिक्षा जी काय होईल ती झालीच पाहिजे असं ते नंतर म्हणत होते. आता ते आधी पुतण्याच नाही असे म्हणाले, पुतण्या तर आहे. मग आता असं त्यांनी म्हणायला नको होतं, तर ते बहुतेक ते जरा या सगळ्या गोष्टीमुळे गांगरले असते, टेन्शन मध्ये असतील किंवा आणि त्याच्यामुळं जरा त्यांनी कन्फ्युज झाले असं केलं असेल. पण नव्हतं म्हणायला पाहिजे, नको म्हणायला पाहिजे एवढ्या मोठ्या माणसाने. पण ठीक आहे, झालं ते झालं. पण त्याच्यामध्ये जे दोषी असतील, मग तो कुणी मोठा असू, छोटा असू, खाजगी असू, सरकारी असू, सहकारी असू, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. सर, आता जुन्नर तालुक्यामध्ये जे कोणी भेसळखोर आहे त्यांची पण इन्क्वायरी चालू आहे. आंबेगावमध्ये जे भेसळखोर आहेत त्यांची पण इन्क्वायरी चालू आहे. एफडीए डिपार्टमेंट आहे हे अनेक वर्षापासून आहे.
म्हणजे महाराष्ट्र सरकार सुरू झाल्यापासून मी या अगोदरच्या एफडीएच्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारे का करता आलं नाही, ते सुद्धा यांच्यामध्ये सहभागी होते का, त्यांची सुद्धा चौकशी व्हावी का? 100% ही तर शोकांतिका आहे ना. आता अन्य ठिकाणी जर भ्रष्टाचार झाला किंवा अनियमितता झाली, ठीक आहे ना, तिथं लईतलं काय होईल, एखादा पैसे कमवल किंवा अजून काही गोष्टी करेल. हे तर जीवाची खेळायचं आहे ना. आपल्याला रोज जे खायला लागतं त्याच्यातून आपल्या जीवनमानाचा प्रश्न होणार. एखाद वेळेस 2 रुपये नाही मिळाले, कमी मिळाले तरी चालते, पण एफडीए खातं जे भेसळ तपासतं किंवा ते जे अन्न पदार्थ किंवा त्याचे जे प्रोसेसिंग युनिट्स असतील, हे सगळ्या गोष्टीचं नियंत्रण त्यांच्या खाली. आणि आजपर्यंत एवढ्या सगळ्या गोष्टी होतात, त्याची कुठली सुसूत्रता नाही किंवा अशा सगळ्या गोष्टी असेल तर ही शोकांतिकाच आहे असं म्हणावं लागेल. पण आता ठीक आहे, तुकाराम मुंडे सारख्या एक चांगल्या अधिकाऱ्यांमुळे या सगळ्या गोष्टी आता पुढे येता येते. त्यांच्या कारवाईमध्ये एखाद्या 5-10% काय उणेवा किंवा काय चूक पण होत असेल, नाही असं नाही, पण वटणीवर मात्र सगळे आले. हा, एवढं मात्र नक्की आहे. त्याच्याबद्दल मुंडे साहेबांचा आभार मानावं तेवढं थोडं आहे. आणि तुकाराम मुंडेंचा आदर्श घेऊन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी, आपलं गव्हर्नमेंट पैसे देतोय लोकांची सेवा करण्यासाठी, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोण किती भ्रष्टाचार करते हे काय ह्या आत्ताच्या प्रसंगाला बोलायचा अधिकार नाही, पण त्यांचा एक आदर्श घेऊन काहीतरी सुसूत्रता पाळून कुठलाही डिपार्टमेंट असेल, मग ते महसूल असेल, मोजणीचा असेल, आता एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे माती चोरी चालली होती किंवा किती गोष्टी, पोलीस दमबाजी करतात, त्यांना सांगून परत गुन्हेगाराला सोडतात, अशा कितीतरी गोष्टी. ठीक आहे, थोड्या प्लस मायनस झालं तर आम्ही मान्य करू शकतो ना. पण जेव्हा तुम्ही तिथं ऑफिसर म्हणून, अधिकारी म्हणून तिथे येता, तेव्हा तुम्ही कसं कार्य करता, तुमचं इम्प्रेशन लोकांवर काय पडतं, निदान त्याचं तारतम्य प्रत्येकाने पाळलं पाहिजे. आणि मुंडे साहेबांचा आदर्श प्रत्येक अधिकाऱ्यांनी घेतला गेला पाहिजे, या मताच्या आम्ही आहोत. सतत दूध भेसळीचं प्रकरण बाहेर येऊन 15-3 आठवडे झाले, एवढे दिवस झाले, आतापर्यंत कोणी बोललंच नाही. तुम्ही फार उशिरा बोलतात, विद्यमान आमदार बोलले नाही, खासदार बोलले नाही, इतर पक्षाशी राजकीय मंडळी सुद्धा अगदी बघायची भूमिका घेतात. काय काय झालं ते, आता ते जेव्हा प्रकरण उघडकीस जेव्हा झालं होतं तेव्हा 2-3 दिवस प्रचंड पाऊस होता आणि ते 2 दिवस मुंबईलाच होतो. आणि मुंबईवरून ते परत ते रोड्स क्लोजर, बाकी सगळ्या गोष्टी म्हणून आम्ही, आमचे काही 2-3 आमदार होते, म्हणजे मी आता आमदार नाही पण आमचे जे मित्र आमदार आहेत किंवा माझे आमदार आहेत, म्हणजे तर पुढे काय जायला ना हालायला नको. एक तर मुंबईची परिस्थिती कशी, तिथं कधी काय घडलं सांगता येत नाही. मग 2 दिवस सांगितलं तर मी 2 दिवस मुंबईमध्ये होतो. त्यानंतर मी जेव्हा गावी आलो, वाणी साहेब मीच तुम्हाला फोन केला होता, नंतरच्या मुलाखती त्याच्यामध्ये बिझी होते. आणि मग ठीक आहे, पण आपली भेटच होऊ शकली नाही, म्हणून आता आज भेट झाली. मी होऊन तुमचा फोन करून म्हटलं की तुम्ही या, मला याच्यावरशी बोलायचंय म्हणून. बाकीच्यांचं मला माहित नाही, पण या सगळ्या गोष्टींमुळे जरा थोडंसं दिरंगाई झाली. आणि 2 दिवस मी अधिवेशनाच्या ते कामकाज, आपल्या तालुक्याच्या रिलेटेड जे 2-3 गोष्टी आहेत, आता मी जी कामं काही मंजूर करून आलेत त्याच्याकरता तिथं होतं. तर शेतकऱ्यांप्रती बेनके कुटुंबाला, राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच आदर राहिलेला आहे, आपुलकी राहिलेली, जिव्हाळा राहिलेला आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे खूप पाऊस झाला, शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालं. शेतकऱ्याच्या बांधवांना विद्यमान आमदार दिसले ना, विद्यमान खासदार दिसले ना, इतर राजकीय पक्षाचे लोक, तुम्ही पण दिसलं नाहीत. मी तुम्हाला तेच सांगतोय की मी 2-3 दिवस पाऊस होते म्हणून मुंबईतच अडकलो होतो. त्याच्यानंतर 2 दिवस मी अधिवेशनाचे काही दिवस तिथे कामकाज चालू झाल्यानंतर मला तिथं थांबावं लागलं. त्याच्यानंतर मी आजच, म्हणजे मग अधिकाऱ्यांशी अपडेट काय झालं, काय मी माझं तहसीलदार रणजित भोसलेंशी बोलणं झालं. त्याच्या आधी आता ते नवीन ज्येष्ठ आलेले, त्यांच्या मार्फत मी काही आमच्या जिल्हा परिषद सदस्य, गावचे काही सरपंच, त्यांच्यावर कॉन्टॅक्ट मध्ये होतो. जिथं जिथं काही इश्यू रेज झाला, समजा कुमशेतला आता नवीन हायवे गेलाय, तिथे एक इश्यू रेज झाला होता, तिथं मागं ओढ्यातून वाहून गेला होता, तिकडे ते काढण्यासाठी तिथे संबंधित अधिकाऱ्यांच्या ठेकेदारांना फोन केला होता. जिथे जिथे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला, जरा माती वाहून गेली होती, त्याचे जाऊन तिथं जागेवर पंचनामा करा म्हणून तिथे काही गोष्टी सांगितल्या होत्या. आणि जिथं असे रोड क्लोजर किंवा अजून जे माझ्या कानावर येईल तेवढं मला फोनवर जेवढं करता येईल तेवढे करण्याचा मी प्रयत्न केला. आता मी आज काल रात्री इथं आलोय, आज इथं आहे, उद्या मी आदिवासी भागामध्ये काही गावांना भेटी देण्यासाठी जाणार आहे. तिथे प्रत्यक्ष परिस्थिती पाहणे किंवा काय काही तिथं अधिकाऱ्यांमार्फत हे सगळ्या गोष्टी झाल्या आहेत, ते त्याच्यातून अजून काय मार्ग काढतील ते बघणार. तुम्ही आमदार असताना करोडो रुपयाचा निधी जुन्नर तालुक्याच्या डेव्हलपमेंटला आला, तीच कामं सध्या विकासाची चालू आहेत. जो नारायणगावच्या रस्त्याचं काम सध्या सुरू आहे, अनेक दिवस झाले, म्हणजे वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेला, कदाचित 2 वर्ष झाले असतील.
ते काम पूर्ण होत नाही. काय आहे, ते काम पूर्ण होण्यासाठी रस्ता रुंद व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. पण त्याच्यामध्ये अतिक्रमण जर काढायचं असेल तर ते अतिक्रमण काढण्यासाठी लोकांनी मोठं सहकार्य केलं पाहिजे. अतिक्रमण पहिले सिद्ध झालं पाहिजे ना. नाही, मी सांगतो ना काय, आता जो विषय चाललाय ना ते स्टँड चेकरचा, तो नाही म्हणत मी, ऑल ओव्हर. ऑल ओव्हर मी म्हणतो. आता ते ऑल ओव्हर रस्ता जेव्हा करायचा होता तेव्हा काहींचे ओटे जात होते, काहींची घरं जात होते. आता पक्के आरसीसीचे घरे शक्यतो जाणार नाही किंवा कमीत कमी कसे जातील, ओट्यांपर्यंत आपण कॉम्प्रोमाइज करू असं तेव्हाचे सरपंच बाबूराव पाटील आम्ही एकत्रित बसून ते लाईन ऑफ ऍक्शन ठरली होती. पण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याचशा ग्रामपंचायतकडून अनियमितता आम्हाला दिसायला आली की त्याला वाटण तिथं ते काम थांबवायचे, ज्याला वाटण त्याला अभय द्यायचा, नाही तर याचं पाडायचंच. मग रोजच ती जी दिरंगाई झाली त्याच्यामुळं मूळ ती दिरंगाई होत गेली. ठेकेदाराने सगळं मशीन आणायचं, सगळ्या गोष्टी करायच्या, तिथून परत अडवायचं, परत तिने मागा जायचं, असं अनेक वेळा तिथं झालं. आणि जेव्हा लोकांना एकत्रित घेऊन तो रस्ता पूर्ण करण्यासाठी आम्ही जेव्हा तिथं जायचो तिथं काय कोण त्यांच्या तोंडावर यायचं नाही. म्हणून त्या गोष्टीमुळे तो मूळ दिरंगाई झाला, नाही तर माझ्या आमदारकीच्या काळातच तो पूर्ण झाला. जेव्हा तो रस्ता पूर्ण झाला म्हणजे मंजूर झाला तेव्हाच वारुवाडीचा पण मंजूर झाला होता. तो रस्ता एकदम पूर्ण झाला सगळ्या गोष्टी. तिकडे थोडे तिथे इश्यू कमी असेल, आता मूळ मुख्य गावाचा रस्ता आहे. पण आपण बसून त्याच्यामध्ये कुठलं राजकारण नाही येता आपण लोकांच्या मदतीसाठी जर रस्ता करत असेल तर जो लईच बाहेर असेल त्याचं बाजूला काढायचं, नसन आला तर त्याच्यावर कसं त्याला मदत करून पुढे जायचं. इलेक्ट्रिक पोलची शिफ्ट, त्याचं प्लेसिंग कसे असले पाहिजे, एमईसीबीचं तिथं युनिट लावणार आहे ट्रान्सफॉर्मर त्याचं, तर ते कसं असलं पाहिजे, त्याच्याकरता आपण तिथे नियोजनाची मिटिंग घेऊन ते करत होतो. पण ते करत असताना जसं ठरलं त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून बदललं जायचं. त्याच्यामुळे तेव्हाच तो डिले झाला. आता पण त्या रस्त्याचं काम चाललंय, त्याचे सगळे मी बातम्या ऐकल्यात. माझी सगळ्यांना हीच विनंती असणार की तिथं येऊन बाकीचं राजकारण याला त्याला नावं ठेवण्यापेक्षा ह्याच्यात मला इंटरेस्ट नाही, म्हणून ते बघतात ना, करताय त्यांना तर करू दे, त्यांना निधी तर आपणच दिलेला आहे. पण सगळ्यांनी आउटपुट काही नाही ना. कसं आहे, आतापर्यंत रस्ता झाला, आता प्रशासन कमी पडतंय का मग? प्रशासन कमी पडतंय, ग्रामपंचायतची भूमिका बदलत गेलेली आहे. ग्रामपंचायत रोल काय? प्रशासनाने जेवढी मंजुरी असेल त्याप्रमाणे करून घ्यावं. प्रशासनाने जेवढी मंजुरी आहे तेवढे करून घ्यावं. पण तो मूळ गावातून रोड जात असल्यामुळं ग्रामपंचायतच्या कर भरणारे टपरे असतील काही घरं असतील किंवा काही घरं असतील तेव्हा ग्रामपंचायतनी तिथं जाणार. ती ग्रामपंचायतची कारभार कसा चाललाय मला काही वेगळ्या अंगाने काही सांगायची गरज नाही. पण करतात ना ते, तर करू द्या. पण करत असेल नीट करा, कारण शेवटी सगळी माणसं आहे. कोण असं अग्रेसिव्ह असेल, कोण शांत असेल, कोण असं मागून काहीतरी कारवाई करेल, हे करेल, वेगवेगळ्या पद्धतीची माणसं आहे. पण आपण तिथं किती दादागिरी करून पुढे जाण्यापेक्षा सगळ्यांचं समजून घेऊ, कधी कोणाला असं कधी कोणाला तसं, असं करून तो मार्ग मोकळा केला पाहिजे. आणि आता पण चर्चेतून मार्ग सुटेल किंवा जे काही गोष्टी झाल्या त्यातून ते टपऱ्या पण जे गरिबांच्या टपऱ्या आहेत ते राहून एक चांगला व्यवस्थित रस्ता कसा होईल. उगाच आहे म्हणून प्रत्येक व्यापाऱ्याला दापायचं किंवा ह्या सगळ्या गोष्टी न करता त्यांच्याशी समजून उमजून घेऊन, बाबा रे जाऊन दे, ठीक आहे बाबा, झाला तुझ्यावर अन्याय, असेल तुमची जमीन, पण असं रिक्वेस्टिंग मोडमध्ये असं करून प्लस मायनस करून ज्याचं ज्याचं एक तो होऊन जातो. म्हणून करताना निधी मंजूर करण्याचं आम्ही काम तो करतोच. पण गाव लेवलला गावकी जेव्हा असते, गावचे कारभारी असतात, त्यांनी पण तो काम कसं पूर्ण होईल या दृष्टिकोनातून विचार करून केला पाहिजे. ना की याला दाब, त्याला गोष्टी कर, त्याला असं गोष्टी कर आणि मग त्यातून माझं हे कर, मग मीच म्हणतच चालणार, असं केलं तर ते होणार नाही. तुमच्या मामाचं गाव आहे, तुम्ही लक्ष का घालत नाही? मी भरपूर वेळा लक्ष घातलंय. मला जे जे करायचं ते आम्ही करतच आलेलो आहे. आता मी आमदारचा इलेक्शनचा निकाल लागल्यानंतर मला माझ्या आमदारकी असताना मला जेवढं रिटर्न करता येईल तेवढं मी केलंय. आता ठीक आहे, आता नवीन आमदार आहे, गावचे कारभारी जे आहेत ते नवीन आमदाराच्या पक्षात गेले, प्रवेशाचा मोठा सोहळा झाला. आता नाही प्रवेश केला म्हणतात ती भाग वेगळा आहे, पण झाला सोहळा म्हणून त्यांचं चाललंय. आता ते करून टाका ना, सरकार आहे, पीडब्ल्यूडीचं प्रशासन आहे, ग्रामपंचायत आहे, मग आता अडलं कुठे? मग करत असताना लोकांशी चांगलं व्यवस्थित बोलून करून मार्ग काढून टाका. पण माझं मत आहे की तो रस्ता पूर्ण झाला पाहिजे, कोणावर अन्याय व्हायला नको. थोडाफार प्लस मायनस होत असेल तर प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे, ते रस्ता मोकळा झाला पाहिजे.
रस्ता मोकळा झाल्यावर नंतर तिथं जे पथ्य आपण इतर लोकांना सांगतो की पाळले गेले पाहिजे, ते कारभाऱ्यांनी पण पाळले पाहिजे. नाही तर मध्येच लाइटिंग करा, मध्येच वेश लावा, मध्येच बोर्ड लावा, परत ट्रॅफिक करा, त्यांच्याच गाड्या लावा, त्यांच्याच पोरांचे हे करा, असं करून योग्य नाही. आता तिथल्या टपऱ्यांची हिस्ट्री, तिथले जे काय राजकारण, हे अजून वेगळ्या गोष्टी आहेत. तर मावळे कोणावर पाटील अन्याय तुमचे झाला. मित्र आहेत, मग तुम्ही त्यांच्याशी बोलत का नाही? मी बोलतो नाही, मी नेहमी बोलतो, मी त्यांच्यावर नेहमी बोलतो. त्यातून मार्ग कसं काढायचं, समजा काय अडचण असेल तर मी ते त्यांना सांगतो. शेवटी निर्णय आणि कारवाई त्याला करायची, त्यांनी ते केलं पाहिजे. आता मध्येच कोणाच तरी एक झुणका भाकरीची टपरी होती, त्याच्यावर काय अन्याय केला, त्याला कशी दादागिरी करून बाहेर काढलं, झुणका भाकर या अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. अशा पदार्थांची पुढची कुठली असेल. हा, तर आता ते सगळं काय गेलं की तो बात निघली तो बहुत दूर तक जाएगी. म्हणून तसं ते काय आपल्याला करायचं नाही. चाललंय चालू द्या, लोकांना त्रास होणार नाही असं करा. आता तुमच्या पक्षाचे नेते अजितदादा आपल्यामध्ये नाही, सुनेत्राताई पवार यांनी चांगल्या पद्धतीने संघटना बांधण्याचे काम चालू आहे. परंतु तालुक्यामध्ये काही प्रमाणामध्ये तुमच्या पक्षामध्ये मरगळ दिसते. तथापि काही बाहेर सोडून गेलेले कार्यकर्ते पुन्हा इन्कमिंग होण्याच्या तयारीमध्ये आहेत. मी सगळ्यांच्या डायलॉग मध्ये आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सगळे राष्ट्रवादी एकत्र करून पुढे गेलेलो आहे. म्हणून सगळे राष्ट्रवादी जुन्नर तालुक्यामध्ये एक संघ आहे. मी गावोगावी लोकांबरोबर चर्चा करून कुठेही सोशल मीडियावर न येता, कोणालाही मीडियाला न घेता आमच्या संघटने बांधण्याची तयारी चालू आहे. त्याचे प्रत्येक तुम्हाला समोर दिसेल. प्रत्यक्षात जाहिरातबाजी करण्यापेक्षा प्रत्यक्ष आपला बेस स्ट्रॉंग करून, आपल्या लोकांची नाळं जोडून, आपली संघटना मजबूत करून, त्याच्या माध्यमातून लोकांची कामं करून, नुसतं कामं करून चालणार नाही, तर त्याच्यामध्ये समरस होण्यासाठी त्या संघटनेच्या पातळीवर प्रत्येक तरुणांशी, महिलांशी, तिथल्या गावच्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांचं मत, त्यांच्यामध्ये जाणं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं, याच्यासाठी आमचा तो प्लॅन आम्ही ऑलरेडी केलंय आणि त्याच्यानुसार ते चालू आहे. येत्या काही दिवसामध्ये आम्ही नवीन संघटना जी बांधतोय त्याची प्रत्येक नवीन विकास दरेकर आमचे तालुका अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या गोष्टी आम्ही बांधून झाल्यानंतर तुमच्या समोर येऊच आणि त्याप्रमाणे दौरे आखूच. आम्ही आता आमच्या पक्षाचे तालुक्यातले 356 BLAs आम्ही सिलेक्ट केले. मी स्वतः प्रत्येक BLAशी बोललेलो आहे. मी स्वतः प्रत्येक BLA घेत असताना त्याची शहानिशा करून घेतलेला आहे. त्या सगळ्या BLAचं आम्ही ट्रेनिंग सेशन सुद्धा घेतले. बाकी इतर पक्षात गेलं मला माहित नाही. आणि आमचे BLAs ऑलमोस्ट 70 to 80%. मतदार यादी पडताळण्यासाठी अपडेट करणार. ते SIR साठी BLO बरोबरच्या खांद्याला खांदे लावून BLA आमचे ठिकठिकाणी काम करतात. ज्या मोठ्या गावांमध्ये दुबार नावं असतील, शिफ्टिंगचं वोट्स असतील, बोगस वोटिंग असं, त्याच्यावर आम्ही ते बारकाईने काम करून ते आमचं काम चालू आहे. आणि त्याचे अपडेट आमचे स्वतः सुनेत्रा वहिनींचं महाराष्ट्र पातळीवर जे प्रदेश कार्यालय तिथून ते ऑलरेडी कनेक्ट केलेले आहे. ते पण त्यांच्याशी अपडेट करून करतात. बेनके साहेब, ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली, पहिल्या दिवसापासून तुमचे प्रयत्न होते की 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झाल्या पाहिजे. त्याचा फटका तुम्हाला बसला. तुमची आमदारकीची संधी पण गेली, तुम्ही पराभूत झाले. आता सुद्धा 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा होते. ZP पंचायत समितीला तुम्ही एकत्र लढलात. आता पुन्हा अशी चर्चा होते की पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत जाणार. काय वस्तुस्थिती? आता दोन्ही राष्ट्रवादी एक व्हावी ही राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आणि माझी आणि महाराष्ट्रामध्ये पण मी जेव्हा बोलतो ती प्रत्येकाची इच्छा आहे. पण 2 राष्ट्रवादी एक होणं हे पवार फॅमिलीच्याच हातात आहे. आता त्यांचे विषय ते वेगळ्या लेवलचे असेल किंवा विचाराचे असेल किंवा ते मोठे सगळे नेते आहेत, म्हणून त्यांच्यावर भाष्य करणं किंवा होईल नाही होईल त्याचे निर्णय घेणं त्याच्यात तर आम्ही नाहीये. त्यांच्यावर भाष्य करणं इतपत आम्ही मोठे नाहीये किंवा त्यांना आम्ही काही सल्ला देणं किंवा सांगणं इतपत मोठे. फक्त आमची इच्छा आहे, एवढंच तुमच्या माध्यमातून आम्ही वारंवार त्यांना सांगतोय की आता एकत्र या आणि काय कुठली दिशा घ्यायची ते घ्या, पण एकत्र या. तर तुम्ही आमदार होताना किंवा संघटना बांधताना पांडुरंग पवार असतील, भाऊ देवाडे असतील, सूरज वाजगे असतील, ह्या सगळ्या मंडळींनी एक चांगला एकोपा, चांगली साथ दिली. भाऊ देवाडे दूर झाले, म्हणजे आता सक्रिय दिसत नाही. सूरज वाजगे अपक्षासोबत गेले, पण शरद सोनवणेंबरोबर ते शिवसेनेमध्ये गेले नाही. पांडुरंग पवार यांच्या सुनबाईंना उमेदवारी मिळाली नाही, ते अपक्ष लढल्या, पण त्यांनी कुठल्या पक्षात प्रवेश केला नाही. त्यांना पुन्हा हाक द्याल? नाही, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेव्हा आत्ताची निवडणूक झाली
तेव्हा पक्ष शिस्त प्रत्येकाने पाळणं हे गरजेचं होतं. ठीक आहे, त्यांनी पक्ष शिस्त पाळली नाही म्हणून त्यांना पक्षातून रितसर निलंबित सुद्धा केलं. पण आता पुढे जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा आम्ही बांधतोय, जेव्हा आमचे जिथे जिथे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले, लोक गेलेली परत एकत्र घेणं, पुढे जाणं, या मताला माझा अजिबात विरोध नाही. पण संघटना बांधत असताना जेव्हा आम्ही एका भूमिका घेऊन पुढे गेलो, त्या भूमिकेला तडा किंवा त्या पक्षाच्या शिस्तीला तडा जाण्यास काही लोकांनी कृत्य केलं असेल, मग तो किती मोठा असो नाही तर छोटा असो, शेवटी त्यांना सामावून घेऊन पुढे जाण्याची आमची तयारी आहे. पण कधी ज्या संघटनेने आमच्यासाठी या इलेक्शनला जीव काढला त्यांच्यावर चर्चा करून, त्यांच्यावर डायलॉग करून आपल्याला कसं पुढे अजून फ्युचरने चांगलं होईल, कसं परत पक्षाच्या शिस्तीला बाधा पोचणार नाही, असं करून पुढे जाण्याची आमची तयारी आहे. आणि ते सगळे चर्चा किंवा या सगळ्या गोष्टी झाल्या तर पुढे जायला काही हरकत नाही. तर तुमचे पक्षाचे नेते म्हणजे समोरच्या पक्षाच्या पवार साहेबांच्या पक्षाचे काही नेते, पवार साहेब यांचे भारतीय जनता पक्षाबरोबर रिलेशन आहेत, सगळी मोदी साहेबांबरोबर सुद्धा त्यांचे संबंध चांगले आहेत. माहिती अशी मिळते की बाबा अतुल बेनके देवेंद्र फडणवीस यांना देखील भेटले आणि त्यांच्या मनात काहीतरी वेगळं चालले, अशी पण चर्चा होते. नाही, फडणवीस साहेबांना मी अनेक वेळा भेटलेलो आहे, कारण ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि काही विषय असेल कामांचे, याचे त्याचे किंवा अजून काही गोष्टी असेल तर मी त्यांना भेटतो ना. माझी देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत भेट झाली, माझी एकनाथ शिंदे साहेबांवर इथे भेट झाली, अनेक वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे मंत्री. काम म्हणून भेटणं वेगळं, पण राजकीय काही चर्चा वगैरे नाही, राजकीय चर्चा नाही. आपले नेते सुनेत्रा वहिनी पवार आहेत. आम्ही सुनेत्रा वहिनी पवारांच्या नेतृत्वाखाली जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्या अंडरच आम्ही आता काम करतोय आणि भविष्यातही त्यांच्या अंडरच ते काम करत आम्ही राहणार आहे. कारण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे. आम्ही फक्त आजीदादांबरोबर एक विकासाच्या दृष्टिकोनातून एक पुढे जाण्यासाठी जर दादाने भूमिका घेतली त्यांच्या खाली काम करतोय. आता आम्ही वहिनींमध्येच दादा पाहतोय, पण त्याच्यात काही आमचा बदल होणार नाही. फक्त वहिनी आणि त्यांचे फॅमिली साहेब आणि त्यांचे सगळे कुटुंब एकत्र यावं ही आमची इच्छा आहे. एवढंच. तुम्ही आमदार असताना किंवा आमदार होण्यापूर्वी तालुक्यामध्ये कुठेही गैरधंदे सुरू होऊ देणार नाही, सुरू झाले मला कळवा, 15 दिवसात मी बंद करतो असं तुम्ही म्हणाले. परंतु सध्या गैरधंदे आपण सगळीकडे पाहतोय बऱ्यापैकी सुरू आहेत. माती मुरुम मोठ्या प्रमाणात सुरू झाली. विद्यमान लोकप्रतिनिधी काय म्हणत होते हे आपण पाहिलेलं आहे. तुम्ही कसं पाहता? त्यांनी तर पत्र दिलेलं आहे की समजा असं पुढे आढळलं तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. म्हणजे एखाद्या आमदारांनी कलेक्टरला असं पत्र देणं म्हणजे किती काय गोष्टी आहेत. शेवटी माती पाहिजे तर पाहिजे, पण त्याला नियमावली आहे. अनागोंदी नाही झाली पाहिजे. त्या मातीच्या गाड्या चालत असताना ते कशा चालत होत्या. बाहेरच्या राज्यातले तरुण पोरं ते गाडी चालवायचे, ते गांजा प्यायचे, ते दारू प्यायचे, 1-2 धडकली, एक गाडी पलटी झाली, ते भरधावाने जायचे, लोक तिथं भयभीत व्हायचे. त्याला काहीतरी सिस्टम पाहिजे ना. माती न्या ना, माती न्या, बाकीच्या गोष्टी हे करायचं करा, पण त्याला आखून द्या, सगळ्या गोष्टी करा. असं माफिया राजसारखं सगळं अनागोंदी चाललं असेल, गैरधंद्याचं प्रमाण कोण चाललं असेल तर लोक हुशार आहेत, लोकांना समजते. त्यांच्या पत्राचा अर्थ काय घ्यायचा, पब्लिकने काय समजायचं? कायदे मंडळाचे सदस्य तुम्ही. हे बघा, शरद दादा सोनवणे माझे दुश्मन नाहीत. व्यक्तिगत आपल्याला काय, ते माझे राजकीय विरोधक आहेत. आता ते कसे वागतात ते आमदार म्हणून किंवा आमदार म्हणून सोडवण्याचा विषय कुठे, काय गोष्टी करतात हे शेवटी लोकांनी त्यांना जास्त मतं दिलीत म्हणून ते निवडून आलेत. स्वैराचार नाही ना. राष्ट्रवादीची दुभागणी झाली त्याच्यामुळे ते निवडून आले, हे सत्य आहे. देवराव नांडे म्हणतात टाळीत कावळा सापडला, हे सत्य आहे. शिवाजी आढळराव पण म्हणाले. पण आता आपण आमदार झालो म्हणजे आपण काय तालुक्याचे मालक झालो नाही. आणि ते जर मालकासारखे मी म्हणत तसंच चालणार, हे असं राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये कधी होत नाही. पण ते जे काय करतात हे लोक पाहतात. लोकांनी त्यांना काय शिकवायचे धडा किंवा हे ते करतील ते योग्य वेळ करतील. आणि लोकांना वाटलं की हे चांगले आहे तर परत निवडून देतील. पण काय चूक आणि काय बरोबर हे सब जनता आहे, हे जनता ठरवलं काय करायचं. जनतेच्या कोर्टात जो निकाल लागेल तो लागेल. ठीक आहे ना. आता जनतेपर्यंत आम्ही चांगल्या मनाने जातो. यांना कदाचित त्यांना वाटत असेल हे चांगल्या मनाने जात नाही, त्यांना ते जे काय कार्य करतात त्यांना वाटतं ते चांगल्या मनाने करत असेल, आम्हाला ते नाही वाटणार. आम्ही ते एकमेकाच्या राजकीय विरोधक म्हणून ते होणारच. शेवटी लोक ठरवणार काय, आणि लोक जे ठरवतील आपल्या तालुक्याला योग्य लोकप्रतिनिधी कोण किंवा चांगल्या विकासाच्या दिशेने
आपला तालुका संस्कारक्षम ठेवून चांगल्या पद्धतीने पुढे जाणारा कोण आहे ते लोक ठरवून निवडून देतील. त्यांना जर वाटलं की शरद सोनवणे उजवा असेल तर ते तरी शरद दादाला परत निवडून. बेनके साहेब, मूळ मुद्दा असा राहतो की तुम्ही लोकांनी तुम्हाला नाकारलं, एकदा स्वीकारलं तो भाग वेगळा आहे, परंतु लोकांनी निर्णय घेतला, मग आता जाऊ दे, लोकांना अनुभव घेऊ द्या, बघू, असं जर वेळ गेला तर सर्वसामान्य माणसांची सरकारी कार्यालयामध्ये कामं होत नाहीत. बरोबर आहे, याच्याकरता लोकांनी आवाज उठवला पाहिजे. फक्त तुम्ही आणि मी म्हणून चालणार नाही की ते असे करतात. लोकांना दिशा दिली पाहिजे ना. कसं आहे, आता तिथले समजा लोक आहेत, गैरधंदे वाढले ना, तर तिथले लोक किंवा सगळे काही लोक गोष्ट असेल किंवा तिथल्या परिसरातल्या लोकांनी म्हटलं पाहिजे ना की अतुल शेठ असं चाललंय, हे चाललंय, ते चाललंय, कमीच माझं हे करत राहील. साहेब, तुम्ही म्हणून आमदार आपल्याला- असताना जनता दरबार घ्यायचे, मग आता का घेत नाही? लोकांना तुम्ही बोलतो, लोक तुम्हाला गाराने मांडतील ना. माझा जनता दरबार जरी बंद झाला असेल तरी लोकांच्या संपर्क माझा तुटलेला नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आमदारकीची निवडणूक झाल्यानंतर मी माझ्या वैयक्तिक माझा जो बिझनेस आहे त्याच्याकडे माझं जास्त लक्ष होतं. नंतर जिल्हा परिषद त्याच्यामध्ये होतो. आता पण काय माझं सेटिंग चालू आहे, ते एकदा ते कामाचं माझं लाईन लागलं का माझं असं चालू आहे. तोपर्यंत जनता वाऱ्यावर ना. नाही नाही, अजिबात नाही. वाऱ्यावर जनता नाही. ज्यांना जी काही जळ बसते किंवा काय करतात ना, आमच्या कार्यकर्ते किंवा तिथल्या लोकांशी भेटून मला करतात ना. आमच्या आता 5 झेडपी निवडून आले, गुलाब पारखे धरून, हे सगळे 5 झेडपी माझ्याकडे येतात. त्यांना लोकांनी निवडून दिल्यानंतर लोक त्यांच्याकडे येतात, ते माझ्याकडे येतात. असं आमचं चालू आहे ना कनेक्शन. गुलाब पारखेन तुम्ही एकत्र निवडणूक लढलात. गुलाब पारखेंना ज्यांनी तुमच्याकडे दिलं तेच पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये गेले. आता त्याच्यावर मी कसं काय बोलणार? ते मोठ्या लेवलला आहे गेला तर गुलाब पारखे माझी त्याच्याविषयी चर्चा झाली. त्यांनी सभापती पण पळवला ना तुमचा, ते ढोले, अमित ढोले पण त्यांनी पळवले त्यावेळेस. हे बघा, कुणी कोणाला किती पळावलं, शेवटी कुणी किती पळायचं आणि कुणी पुढे जायचं हे त्यांनी ते ठरवलं पाहिजे. आता अमित ढोले जर तिकडे गेले, अमित ढोले कशामुळे निवडून आले, कोणाच्या विरोधात निवडून आले, कशा प्रकारचं मतदान, ते शिवसेना पण जाऊन दे, उबाटा पण जाऊन दे, पण आमच्या राष्ट्रवादीचे जर मूड भरमत ते असतील. मग त्याच्यानुसार जर अमित ढोले असे वागले असेल तर अमित ढोलेची गावात काय किंमत आहे? आता माझ्या मनामध्ये किंवा नैतिकतेमध्ये ते जरी सभापती झाले असले, उपसभापती, तरी नैतिकतेने त्याचा पराभव झालेला आहे. मान वर करून फिरू शकत नाही. गावात गेल्यावर काय परिस्थिती बघा, गावाची ज्या काही गोष्टी घडल्या तिथं पण आम्ही मिटिंग लावली होती गावामध्ये. तर मला सिनियरने सांगितले की नका मिटिंग जाऊन द्या, ते उगाच भांडणाचा कार होईल. ठीक आहे म्हणलं, आम्ही ती मिटिंग कॅन्सल केली. कुठे गावचं गाव पण टिकले, पहिले केलंय. तुम्ही बघा, ते जाणून घ्या काय परिस्थिती. लोकांचा सुरुवातीला उद्रेक होता. लोक काय म्हणतात, आमच्याकडे पदाला महत्व नाही, आमच्याकडे माणसाला महत्व आहे, माणुसकीला महत्व आहे. आणि त्याने असं करून ते जर काबीज केलं असं तर त्याने काय अचीव्ह केलेलं नाही. त्याला वाटतंय तसं, पण त्याला जो टॅग पासलाय ना, तो मरूसपर्यंत त्याच्या माथेवर तो टॅग गद्दार. येस. मी समजा त्या गावात गेलो आणि फक्त 2 शब्द जरी बोललो, सगळ्या लोकांना माहिती आहे कोणाला बोललोय. म्हणून आपण वागत असताना कशा गोष्टी, उलट ते संजू वराडे आमच्यावर नव्हता. संजू वराडे बीजेपीच्या विरोधी आम्ही त्याच्यावर लढलोय ना. पण ठीक आहे, आता अमित ढोले आम्ही 7 जण, आम्ही आमचे 7 जण घेऊन जरी पराभव झाला असला तरी आम्हाला मान्य नाही. संजू वराडे आला हे त्याचं वेलकमच आहे, पण तो तिकडे गेला आणि अशा गोष्टी त्यांनी केल्या, ही त्यांची चूकच आहे आणि त्या चुकीला माफी नाही. आणि आपल्याला आयुष्यभरात त्याला काय करायचं, तिकडे जा, शिंदे सेनेकडे राहावा, शरदाचा जीव तोडून काम करा. तू नैतिकते गमावलं एवढं मात्र लक्षात ठेवा. तुम्ही आता झडपी पंचायत समितीला एकत्र आले, अमोल कोल्हे तुमचे संबंध निश्चित चांगले आहेत, परंतु अमोल कोल्हे जनतेसाठी मतदारसंघामध्ये फारसे उपलब्ध होत नाही, ती लोकांची तक्रार आहे. नाही, लोकांची तक्रार असणं स्वाभाविकच आहे. शेवटी एखादा लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिल्यानंतर त्यांनी लोकांमध्ये नाही रोज आठवड्यातून 1-2 दिवस राहणार हे अपेक्षित आहे. पण त्यांचं आता जे काही मालिका आणि ते सगळ्या गोष्टी जे कार्य आहे ते जे काही चालू आहे त्याच्यामुळे ते काही येऊ शकत जास्तीचं नाही. पण माझी त्यांना विनंती असणार आहे किंवा लोकांमध्ये एखाद दिवस तरी त्यांनी यावं, लोकांना ते भेटावं. पण एवढं असलं तरी एक गोष्ट मात्र आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये जर एखादा माणूस गेला तर त्यांनी अशी सिस्टम चांगली लावली की त्याच्यातून प्रत्येक माणूस हा काही ना काही पद्धतीने आन्सर होतो. त्याचे मेडिकल, एज्युकेशन किंवा इतर जे काही कामं असतील
त्याच्यासाठी त्याला ते मदत सगळेच कामं जर खाजगी सचिव करणार असतील तर मग लोकप्रतिनिधीची गरज काय असा प्रश्न नाही, येतोच तसं ना. नाही. ते खाजगी सचिव नाही करत. खाजगी सचिव पर्यंत गेल्यानंतर दिवसभराचा आढावा ते 5 मिनिटांमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचतो. त्याच्यानंतर ते अधिकाऱ्यांशी बोलतात. पण ते लोकांमध्ये राहून केलं पाहिजे की तुमच्या मताशी मी सहमत आहे, म्हणून ते आता त्यांचा मालिकाचा व्याप संपल्यानंतर करतील. ते असं म्हणाले होते, मला निवडून द्या, मी कुठल्याही मालिकेत वगैरे कुठंच काम करणार नाही. शेवटी वास्तव तर चर्चा केली पाहिजे. ठीक आहे, ते तुमचे मित्र आहेत, आम्ही पण त्यांचे फॅन आहोत. पब्लिक जे बोलते ते तर मांडलंच पाहिजे ना. आता काय बोलणार. चला आता मग शेवटचा प्रश्न. 2029च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अतुल बेनके फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणार का? 100% घेणार. आणि मी निवडून येणारच. आणि लोक माझ्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार. आणि हायेस्ट लीडनी आजपर्यंत जुन्नरच्या इतिहासामध्ये एवढ्या लीडने कोण निवडून आले, तेवढ्या लीडने मी निवडून येणार. लोकांचा तो विश्वास आहे माझ्या प्रती. लोकांची सेवा आजपर्यंत वल्लभ शेटणी असेल, मी असेल, जी केली आम्ही लोकांमध्ये जातो, त्याचं रिफ्लेक्शन आम्ही पाहतोय. त्याची तयारी करून लोकांना एक चांगली दिशा देण्यासाठी आम्ही भक्कमपणे तयार आहे. आणि लोक 100% मला निवडून देणार, हा माझा ठाम विश्वास. आपल्या सोबत होते जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके. सगळ्या विषयावरती दिलखुलास बोललेले आहेत. दूध भेसळी संदर्भात बोलले, सध्याच्या राजकारणाबद्दल बोलले, शरददादा सोनवणे यांच्या कामकाजाबद्दल बोलले, तालुक्यामध्ये गुन्हेगारी वाढते, गैरधंदे वाढतात त्या विषयावर देखील बोलले. आणि भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणार आणि पुन्हा मी अधिकचं मताधिक्य घेऊन आमदार होणार असंही त्यांनी भाकीत व्यक्त केलेले. शेवटी जनता जनार्दन आहे, निर्णय ते घेणारे असतात. असेच जमिनीवर राहिले, सर्वसामान्य जनतेची कामं केली तर हाताच्या कंगणाला असं कशाला असं म्हणतात. आता अतुल शेट्टी तसं करावं अशा आपल्या त्यांना शुभेच्छा. बेनके साहेब, आपण सगळ्या मुद्द्यांवर मुद्देसूद बोललात, आपल्या मनापासून धन्यवाद. प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, अध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.